आज ना 1 वर्ष आधीच्या अनघाची मी तुम्हाला स्टोरी सांगते. कदाचित तुमच्या पण लाईफमध्ये हे होऊन गेलेलं असेल किंवा होत असेल. काय झालं, मागच्या वर्षी लास्ट हाच महिना होता मे जूनचा, आणि तेव्हा ना फर्स्ट टाइम थायरॉइड डिटेक्ट झालं. बाकी सिम्पटम्स तर होतेच, बट येस, इमोशनल इम्बॅलन्स अँड निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग इज ऑन द पीक दोज डेज. काय झालं ना, एप्रिल महिना होता, कॉलेजमधून मी आले घरी वॅकेशनसाठी, आणि बस तेव्हा वॅकेशन होतं, पण खरं बघता माझ्यातला सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ डाऊट इतका जास्त वाढलेला होता ना की मी पूर्ण अंडर कॉन्फिडन्स झालेले होते. एकदम सॅड, लो फील करायचे, नसत्या त्या गोष्टी ओव्हर थिंक करायच्या आणि त्या सगळ्या निगेटिव्हली विचार करायचा हेच सुरू होता. मग तेवढ्यात ना मला एक माझा फ्रेंड बोलला, अरे तुला इतकं चांगलं बोलता येतं, इतना अच्छा स्किल्स है, तो उसको यूज़ क्यों नहीं करती? भले टाइम पास के लिए ही हो, पण तेरा माइंड बिझी रहेगा, ट्राय करके देख. आणि त्यातनं सुरू झालं माझं आयुर्वेदिक. येस, सुरुवातीला थोडं कठीण वाटायचं, पण झालं, मग ना मजा यायला लागली. आणि सोबतच थायरॉइड कमी झाला, कॉन्फिडन्स वाढायला लागला, ओव्हर थिंकिंग कम्प्लिटली कमी झाली, निगेटिव्ह थॉट्स तर गेलेच बा, कारण माझं माइंड बिझी व्हायला लागलं. पण आज परत 1 वर्षानंतर ते सिम्पटम्स परत वाढायला लागले, थायरॉइड परत वाढायला लागलं, इमोशनल इम्बॅलन्स यायला लागलं. का तर यावेळेस रिझन होतं, जे मी माझ्या आनंदासाठी सुरू केलेलं आयुर्वेदिक होतं, ते मी नंबर्स, कंपॅरिझन, व्ह्यूज, हार्डवर्क करते की नाही, कन्सिस्टन्सी आहे की नाही, मग हे ग्रो का होत नाही आहे, या सगळ्यांमध्ये लोकांच्या एक्सपेक्टेशन्समध्ये स्वतःला हरवून बसले. तात्पर्य फक्त एवढंच आहे ना, एवढं सगळं सांगण्यामागे की आपली जर हेल्थ आणि आपलं पीस आपण जपलं ना, तर कितीही मोठी उंच भरारी घेण्यापासून आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. म्हणूनच स्टे कन्सिस्टंट आणि हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क करायला विसरू नका. मी पण स्टार्ट केलंय माझ्या हेल्थकडे लक्ष द्यायला, तुम्ही पण करा. आणि रिअल आयुर्वेदासाठी आणि माझी जर्नी जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिकला फॉलो करा. थँक्यू.